त्याच्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकरांचा माझा संबंध आला आणि स्वभाव आवडत गेला आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी सक्रिय झालो. आणि पडद्यामागून एका नावाप्रमाण कृष्णाच्या भूमिकेत होतात. यानंतर 2026 नंतर कृष्णा पापीनवार हे राजकारणात सक्रिय राहतील की नाही? आणि जिओ और जीने दो ही आपले विचार असले पाहिजेत. परत तुम्ही चिखलीकर साहेबांचे समज आणि आता हल्ली रडगे परिवारांच्या जवळ गेलात. अशी नमस्कार, मी शुभम. कडक खबरच्या आरपार या पॉडकास्ट सीरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अ, माझ्यासोबत आहेत अ, जगण्याची खरं तर प्रयोगशाळा असणारे आणि माणूस म्हणून जगण्याची जी काही चळवळ आहे, ती पुढे घेऊन जाणारे, त्याचबरोबर राजकारणातले मॅनेजमेंट गुरु आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं, की त्यांचं कंधार लोहा या किंवा राजकारण हा विषय असो, या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं स्थान आणि त्यांच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडणाऱ्या आजूबाजूला, मागे-पुढे आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा हात असणारे माझ्यासोबत आहेत माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार. आज आपण या आरपार पॉडकास्ट सीरीजमध्ये त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे, की 2004 ची निवडणूक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळेस तुमचं वय जेमतेम 32 वर्ष. हे वयाचं असं वर्ष असतं 25 किंवा हे 30चं वय असं असतं, की म्हणजे युवकांचं हे असं वय, की कुठलातरी आपण नोकरी करावी, कुठलातरी व्यवसाय करावा आणि तुम्ही ज्या समाजातून येता, तिथे साहजिक मुलं हे व्यवसाय निवडतात. तुम्हाला असं काय वाटलं? तुम्ही काय जोखीम निवडली, की मला राजकारणामध्ये यायचंय? या सगळ्या अगोदरची 32 आधीची काय पार्श्वभूमी, जडण-घडण आणि राजकारण याबद्दल काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाला एक उत्तर देतो. आपण म्हणालात, की राजकारणातला मॅनेजमेंट गुरु किंवा जगण्याचं बद्दल जे बोललात, त्याच्यावर मी एक हे सांगतो, की बुवा मॅनेजमेंट गुरु वगैरे काही नाही. मी छोटा-मोठा व्यवसाय करणारा, पण 1997च्या काळामध्ये असा कोइन्सिडन्स घडला आणि मला नगरपालिकेला निवडणुकीला उभा टाकावं लागलं, सर्व मित्राच्या सांगण्यावरून. स्वभाव चिकित्सा करायचा असल्यामुळं निवडून आलो. निवडून आल्यानंतर सभागृहात प्रश्न कसे मांडावेत, काय बोललं पाहिजे, लोकात कसं मिसळलं पाहिजे. त्या गोष्टी चिकित्साचा स्वभाव असल्यामुळे मिसळत गेलो. व्यापारात असल्यामुळं ह्या गोष्टीची जाण होती थोडी बहुत. त्यात वडिलांचं म्हणा, घरातलं वातावरण म्हणा, त्याच्यामुळे लोकात कसं मिसळावं ह्या गोष्टी आपोआप नैसर्गिकरित्या घरात मला मला मिळालेल्या आहेत. निवडणुकीला निवडून आल्यानंतर मी ज्यावेळेस शिवसेनेकडून निवडून आलो, त्याच्यापूर्वी सांगायचं म्हणजे मी राजकारणामध्ये काही आमच्या घरातून कोणी राजकारणात सक्रिय नव्हतं आणि आमच्या घराण्यातून कोणी नगरसेवक म्हणा, अध्यक्ष म्हणा किंवा काही कुणी नव्हतं. त्या काळामध्ये, त्या वयामध्ये बाळासाहेब ठाकरे, कंधार शहरातून हरसिंग ठाकूर त्यांचं एक थोडंसं प्रभावी आमच्या मनावर रुजत गेला आणि त्यात आम्ही सक्रिय राहत गेलो. पण निवडणूक लढवावी, कुठून तर निवडून यावं, असं कुठल्याही डोक्यात नव्हतं. 97ला तसं घडलं, निवडून आलो. त्याच्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकरांचा माझा संबंध आला आणि स्वभाव आवडत गेला आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी सक्रिय झालो आणि त्यांचं काम करत असताना अनुभव तर कुठलाच नव्हता. पण आलेली जिम्मेदारी घ्यायची आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा हा स्वभाव असल्यामुळे ते जमत गेलं आणि जमलं. अ, पण त्यानंतर जे आजपर्यंत 2024 पर्यंत आम्ही चित्र पाहतो, की कृष्णा पापीनवार हेच मुख्य किंवा ते म्हणजे एक असं गणित झालं राजकीय, की कुठेही बघितलं तर कृष्णा पापीनवार हे नाव हे नेहमी असायचं. मग त्यामागचं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आत्ताच म्हणालात, की मला यात कुठं म्हणजे पार्श्वभूमी नाही किंवा मीही नवीन होतो. तुम्हाला काय वाटतं याचं गमक तुम्ही काय शोधलं? कसं शोधलं, की तुम्हीच त्यामागचं कारण असं आहे, की राजकारणात असल्यामुळं काही लोकांचा स्वभाव असतो एककल्ली आणि त्या स्वभावामध्ये मिसळून कधी गेलो नाही. प्रत्येकासोबत बोलणे असेल, विरोधक जरी असला तरी त्यांचं संभाषण असेल. त्या संभाषणामध्ये सक्रिय राहिलो. विचार-आचाराची देवाण-घेवाण होत होत राहिली
आणि कुणाबद्दल अपशब्द न वापरल्यामुळं लोकांचे संबंध आपोआपच चांगले राहतात. त्याच्यामुळे आजपर्यंत त्या गोष्टीला मी टिकून आहे. सावकार तुमची कारकीर्द शिवसेना, नगरसेवक, त्यानंतर 2004 ला चिखलीकर परिवार, त्याच्यानंतर नळगे परिवाराशी सोबत बी तुमचे संबंध, परत तुम्ही चिखलीकर साहेबांचे संबंध आणि आता हल्ली नळगे परिवारांच्या जवळ गेलात, अशी चर्चा आहे. म्हणजे हे मागचा जे काळ आहे तुमचा, यामध्ये चिखलीकर परिवार आणि नळगे परिवार हे तुम्ही संबंधित आणि त्यांच्याशी संबंध टिकवून ठेवता. मग कुणाशी नाराजगी असेल, तर कुणाचा जवळीकता. यामागचा उद्देश काय? किंवा हे संबंध कसे टिकवता? साधारण आहे. संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सक्रिय राहावं लागतं आणि सक्रिय राहत असताना, काम करत असताना राजकारणामध्ये तुम्ही तुमचा दर्जा सोडून लागते. तो दर्जाने सुटला नाही. राजकारणामध्ये कोण कुणाचा शेवटपर्यंत मित्र नाही, कोण कुणाचा शेवटपर्यंत शत्रू नाही. विचाराची जडणघडण कुठेतरी संपुष्टात येते आणि माणूस कोणी कोणापासून कधी जवळ येतो, कधी दूर जातो. आज आपण बघतो, कोणाचं नाव नाही घेत, पण ज्यांचे आयुष्य एखाद्या पक्षात वडिलोपार्जित खानदानापासून जाते आणि तो आता कुठल्यातरी निमित्तानं काही कारणामुळं दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. तर लोकं चर्चा करतात. एवढा मोठा असून, असा कसं झालं? असा का गेला? मी तर तेवढा मोठा कुठलाच नाही. आता स्थानिक पातळीवर माझं कार्यक्षेत्र जरी नगरपालिका असलं, तरी लोकांमध्ये मिसळण्यामध्ये मला वडिलापासून म्हणा, आजोबापासून म्हणा, आमच्या व्यापारामुळं म्हणा आणि त्यांच्या संबंधामुळं म्हणा आणि मला राजकारणात थोडंसं ॲक्टिव्ह राहिल्यामुळे चिखलीकर साहेबामुळं म्हणा, ग्रामीण भागातल्या लोकांशी संबंध आलेले आहेत. रोहिदास चव्हाण साहेबासोबत काम केलं, तेव्हाही संबंध आलेले आहेत. तुम्ही संबंध कसे टिकवता, लोकांशी फेर म्हणजे वागता कसं, त्याच्यावर संबंध टिकत असतात. आज प्रत्येक माणूस जो एखाद्या पक्षासोबत जुळलाय, तो कायमचा राहील याची कुठलीच गॅरंटी राहिली नाही. त्यामुळे मी काही त्याला काही वेगळा अपवाद नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, की आतापर्यंतच्या तुमच्या 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रत्येक राजकारण, स्थानिक स्वराज्य असेल किंवा विधानसभा असेल किंवा लोकसभा, सक्रिय राहता. त्यामध्ये तुमचं बहुतेकदा मॅनेजमेंट गुरु म्हणूनच नाव येतं. पण कालच्या स्थानिक स्वराज्य नगरपालिका कंधार अंतर्गत तेवढे सक्रिय नव्हतात. पण पडद्यामागलचे कृष्णाच्या भूमिकेत होतात. ते बी इथल्या नगराध्यक्षाच्या समर्थनात. शहाजी अरविंद नळगे. त्याचं कारण असं आहे, की मी वेगळं सांगायची काही गरज नाही. आता फक्त भाषणात राहिले शाहू फुले आंबेडकरांचा राज्य, देश. पण त्या पद्धतीचं वागणं ना नेत्याचं आहे, ना कार्यकर्त्याचं आहे. असं माझं मत आहे. ह्या महान पुरुषांनी जे काम केलंय, त्याच्या आपण पासांगाला सुद्धा जाऊ शकत नाही. त्यांच्या पायथ्यापाशी सुद्धा आपली लायकी नाही. त्यांनी कुठली जात बघून काम केलं नाही. आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी काम केलंय. आता जातीवाद तर तुम्ही बघताय. त्याच्यात मी फार लहान पडतो. थोडंसं वेट अँड वॉच थांबावं आणि राहिला प्रश्न सक्रिय का नाही? काही लोकांचा समज होता माझ्याबद्दल, की मी राजकारणातून खूप काही कमवलंय. मग तुम्हाला संधी, तुम्ही कमवा. मी पाहतो आज तुम्ही किती कमवता ते. ह्याच्यातून कमाई होत नसते. नाव होते. तुम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न केला तर नाव होते. आता दुसरा एक माझा असा सल्ला राहील, की नवीन पिढीला, की राजकारणावर तुम्ही लक्ष ठेवा. पण राजकारणामध्ये सक्रिय राहू नका. अगोदर आपलं व्यवसाय, आपलं कुटुंब ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, अशी माझी स्वतःची प्राथमिकता आहे आणि माझं मत आहे. काल सी-जे-पीचं जे आंदोलन झालं परवा दिल्लीमध्ये, एक कुठली जात होती सांगा त्याच्यामध्ये? सर्व जाती धर्माचे लोक होते. परीक्षेचा पेपर फुटला, अन्याय झाला, कित्येक मुलांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याच्या निषेधार्थ जे आंदोलन उभा झालं, त्या आंदोलनामध्ये एक जात होती का? त्यात समाज होता. अन्याय झालेले सगळे होते. त्या पद्धतीवर ठीक आहे. पण एका विशिष्ट जातीपुरतं जाऊन काम करू नये असं असा एक प्रश्न केला होता किंवा 26 ला सक्रिय नव्हतात. परंतु पडद्यामागून इथले नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत, शहाजी अरविंदरावजी नळगे यांना तुमचं समर्थन होतं आणि पडद्यामागून एका नावाप्रमाणे कृष्णाच्या भूमिकेत होतात. असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे बरोबर आहे का? लोकांच्या म्हणण्याला दुजोरा द्यावा की देऊ नये, आता प्रत्येकाची मतं वेगवेगळे आहेत. मी ह्या निवडणुकीमध्ये 100% अलिप्त होतो. पण माझ्या भावानं शहाजी नळगेचं काम केलंय.
त्याला मी थांबू नाही शकलो, की आपण अलिप्त आहोत म्हणून. त्याला त्याचे विचार पटले. माझाही काही सल्ला घेत राहिला. काम तुम्ही आत्ताच बोलताना उल्लेख केलात, की हे जे काही आंदोलन झालं युवकांचं, जे कॉकरोच पार्टीचं वगैरे, तुमच्याही घरी एक पिढी आहे जी जेन झीची आहे. तुम्हाला काय वाटतं, की आजचे जे तरुण आहेत ते कसे आहेत? त्यांनी राजकारणात यावं का? हा पहिला प्रश्न आणि यानंतर 2026 नंतर कृष्णा पापीनवार हे राजकारणात सक्रिय राहतील की नाही? 100% राहणार आहे. त्यात काही विषयच नाही. माझ्या काही वैयक्तिक कारणामुळं मी थोडंसं स्टॉप घेतलंय. पण सक्रिय तर राहीनच. आणि युवा पिढीनं मला असं वाटतंय, की राजकारणामध्ये एका मर्यादेपर्यंत सक्रिय असावं. अगोदर आपली म्हणजे घर, आपलं स्वतःचं करिअर ह्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कालच्या सी-जी-पीच्या आंदोलनाकडे जर बघितलात, तर तुम्हाला तिथे कुठलीच जात दिसणार नाही. तिथं त्या आंदोलनामध्ये भारतीय म्हणून होते. एका अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी एक आंदोलन उभारलं होतं. एका जातीवर, एका विशिष्ट समाजावर काम करू नका आणि एका विशिष्ट जातीपुरतं काम करू नका, असा माझा सल्ला राहील. आणि राजकारणामध्ये शक्यतोवर नवीन पिढीनं येण्याचं टाळलेलं बरं. अ, शेवटचा एक प्रश्न, त्या अगोदर एक नंतर प्रश्न आहे, की आता तुमचा वाढदिवस आहे आज. तुम्हाला 54 वर्ष पूर्ण झालीत. तुम्ही काय सांगणार ह्या आयुष्याचं सार? तुम्हाला जर लोकांना सांगायचं शेवटी, की मी हे जगण्यामध्ये एवढं शिकलो. ह्या 2 गोष्टी काय सांगणार? जात, समाज, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एक भारतीय म्हणून वागलं पाहिजे आणि जिओ और जीने दो ही आपले विचार असले पाहिजेत. हे आता आपण थोड्या वेळाखाली या नगरीचे माजी नगरसेवक, ज्यांचं राजकारणामध्ये मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळख आहे, असे कृष्णाभाऊ पापीनवार यांची आपण मुलाखत घेतली. त्यांनी आपल्याला दिलखुलास अशी मनमोकळी चर्चा केली. त्यांचा उद्याला वाढदिवस आहे. त्या पूर्वसंध्येला मी कडक खबर परिवाराच्या वतीनं व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.